परळीतील महादेव मुंडे हत्या प्रकरण आरोपींच्या अटकेसाठी ज्ञानेश्वरी मुंडे यांचा आजपासून बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण एसआयटी आणि सीआयडी स्थापन केली तरच उपोषण मागे घेणार ज्ञानेश्वरी मुंडेने घेतली माहिती। विवाह संकेतस्थळावरनं महिलेची 7 लाखांची फसवणूक करणारा आरोपी ताब्यात। रायगडच्या कर्जतमधून आरोपी प्रतीक देवरेला गुन्हे शाखेकडून अटक। केंद्रीय मंत्र्यांची मुलगी सुरक्षित नाही तर तिथे सर्वसामान्यांचं काय? संजय राऊतांचा जळगाव छेडछाड प्रकरणामधनं सरकारवर हल्लाबोल। राज्यात लाडक्या बहिणींना आधी सुरक्षा द्या। स्वारगेट बलात्कार प्रकरणातील पीडित मुलगी अजूनही धक्क्यात। दत्ता गाडेसोबत संमतीनं शरीर संबंध ठेवल्याच्या आरोपीच्या वकिलांनी दावा केल्यामुळे पीडित तरुणी तणावाखाली। स्वारगेट अत्याचार प्रकरणामध्ये नवी माहिती समोर। जीव वाचवण्यासाठी पीडितेकडून प्रतिकार नाही। अत्याचाराच्या वेळी आरोपी दत्ता गाडेनं पीडितेचा गळा आवळला। स्वारगेट बलात्कार प्रकरणामध्ये आरोपी दत्ता गाडेला पकडून देणाऱ्या गुणाट गावातील ग्रामस्थांनी 1 लाखांचं बक्षीस नाकारायचं ठरवलं। या प्रकरणामुळे गावाची बदनामी झाल्याचं काही ग्रामस्थांचं मत। सरपंच संतोष देशमुख यांच्या क्रूर हत्येचे 66 पुरावे आणि 184 जबाब यांच्या आरोपपत्रात उल्लेख। मारहाण करतानाचा व्हिडिओही समोर आणि फोनवरील संभाषणही। पोलिसांच्या आरोपपत्रातनं अनेक धक्कादायक बाबी आल्या समोर। प्रशांत कोरटकरांच्या विरोधातील नागपुरातील दाखल गुन्ह्याचा तपास आता कोल्हापूर पोलीस करणार, कारण कोल्हापूर पोलीस आधीच या प्रकरणाचा तपास करीत असल्यामुळे गुन्हा कोल्हापूर पोलिसांकडे वर्ग करण्यात आला। मुंबईमध्ये छत्रपती संभाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्याला पोलिसांकडून अटक। हिंदू धर्मीयांच्या भावना दुखावतील या हेतून औरंगजेबाच्या समर्थनासाठी आरोपीने केली होती पोस्ट। पिंपरी चिंचवड डीसीपी आणि एपीआयवर कोयत्यानं हल्ला। दरोडेखोरांसोबतच्या चकमकीमध्ये पोलीस उपायुक्त आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक जखमी। पोलिसांच्या गोळीबारामध्ये एक दरोडेखोर जखमी। अशाच नवनवीन अपडेट्ससाठी आणि ताज्या बातम्यांसाठी पोलीस माझा न्यूज YouTube चॅनल सबस्क्राईब करा। तसंच आमचं फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा। अधिक माहितीसाठी आमच्या www.policemazanews.com या वेबसाईटला भेट द्या।